नमस्ते. तुम्हाला तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात गरुड झेपेसारखीच उत्तुंग करायची असेल तर ही कथा आपल्यासाठी नवऊर्जेचा स्रोत नक्कीच बनेल. निसर्गाकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं. खरे तर त्याच्या प्रत्येक कृतीतून माणसाने कितीतरी नवीन गोष्टी शिकून त्या अंमलात आणायला हव्यात. गरुड या पक्ष्याच्या राजाकडूनही स्वतःसाठी स्वतःचं नवचैतन्य निर्माण करून पुन्हा भरारी घेण्याची धमक धडाडी निसर्ग आपल्याला शिकवू पाहतो. आपण फक्त ते निरीक्षण करून अंमलात आणायला हवं. स्वतःसाठी पुन्हा खंबीरपणे उभे राहण्याची ताकद त्या पक्षात असेल तर सुजन हो, आपण तर या पृथ्वीवरचे सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहोत. गरुडाचे जीवनमान साधारण 70 वर्षांपर्यंत असते. पहिल्या 40 वर्षात शिकार करून करून त्याची चोचीची धार संपून ती बोथट होऊन वाकली जाते. तिला बाक येतो. तो ज्या पंखांनी भरारी घेतो ते पंखही कमजोर व्हायला लागतात. ते उंच भरारी घेऊ शकत नाहीत. ज्या पंजांनी नखांनी शिकारीवर घाव घालतो ते पंजे नख पण वाकून जातात, बोथट होतात. त्यानंतर गरुडाकडे 2च पर्याय उरतात. तो उडू शकत नाही कारण पंख कमजोर झालेले असतात. नखामध्ये शिकार पकडू शकत नाही. जरी पकडली तरी तो चोचीने ती शिकार मारू शकत नाही कारण चोच पण कमजोर झालेली असते. त्यामुळे एकतर भुकेने तडफडून मरून जाणे हा एक पर्याय त्याच्याकडे असतो. पण गरुड तो पर्याय कधीही स्वीकारत नाही. धैर्याने जिद्दीने लढतच राहतो. तेव्हा तो गरुड त्या प्रदेशातील सर्वात उंच जागेवर जातो आणि त्याची चोच दगडावर आपटायला सुरुवात करतो. अगदी रक्त येईपर्यंत चोच आपटत राहतो. त्याला प्रचंड वेदना होत असतात तरीही तो थांबत नाही. तो चोच तुटेपर्यंत आपटत राहतो कारण जुनी चोच तुटल्यावर नवीन चोच निसर्ग त्याला देतो. चोचीप्रमाणेच पंजाची नखे पण दगडावर रगडून रगडून तोडून टाकतो. किती वेदनादायक असेल ना हे सगळं. पण तो या कशाचीही तमा न बाळगता ते करतोच. मंडळी, कथा इथे संपत नाही. तर जेव्हा त्याला नवीन चोच येते तेव्हा तो आपले पंख चोचीने काढायला सुरुवात करतो. आपल्या शरीरातून ते पंख उपसून काढून टाकतो. भयंकर त्रास वेदना होत असतात. निसर्गही त्याला नवचैतन्य देऊन त्याचीही मेहनत वाया जाऊ देत नाही. आणि या 6 महिन्याच्या कठीण मेहनतीने स्वनिर्मित नवऊर्जेने बहरलेला गरुड आणखी 30 वर्ष जगतो. पहिल्यासारखा जोमाने, शक्तीने, धडाडीने, भरारीने. गरुडाची अजून एक दुसरी खास गोष्ट आहे की गरुड आपल्या घरट्यातील मऊ गवत काढून टाकतो जेणेकरून त्याची पिल्ले घरट्यात फार काळ न विसावता पटकन झेप घेऊन उंच उडायला शिकतील. काय श्रोते हो, असेच आपणही या गरुड राजाप्रमाणे आपल्यामध्येही वाढलेले दुर्गुणरूपी पंख असेच उपटून काढून स्वयंप्रेरित बनूयात का? ही कथा आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा व प्रिय प्राणवायू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅपी न्यू इयर.